सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, GK/GS सर्व टॉपिक आपण घटकानुसार पाहतो. सध्या आपली राज्यघटनामधील सिरीज चालू असून त्यातील आपण उपघटक म्हणा पंचायत राज याचे PYQ ऑनलाईन स्वरूपात आणि त्या अनुषंगाने एक्स्ट्रा माहिती पाहत आहोत. ओके, या व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात या कोर्समध्ये देखील आपल्या यूट्यूबवरती मिळतील. परंतु हा कोर्स बनवण्याचा हेतू फी 49 रुपये आहे. परंतु यामध्ये 5000 जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील ते तुम्हाला आम्ही सोडवायला देणार आहोत. ओके, टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा. अनलिमिटेड वेळा रेकॉर्डेड व्हिडिओ किती वेळा बघू शकता. हेच यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला तिथे देऊ, म्हणजे यूट्यूबवरचा तुमचा वेळ वाचेल. आजच्या व्हिडिओमध्ये पंचायत राजचा जो भाग आहे तो भाग दुसरा आहे, कारण आपण ज्यावेळेस PYQ पाहतो त्या अनुषंगाने एक्स्ट्रा माहिती देखील पाहतो. म्हणजे तुमचं जे आहे ते थोडंफार पंचायत राज जे आहे ते 360 डिग्री अँगलनं पूर्ण व्हावं. ओके, तर चला आता पंचायत राजचा पूर्ण म्हणजे आता दुसरा व्हिडिओ पाहू व्यवस्थितपणे. काल आपण या प्रश्नापर्यंत आलो होतो की पंचायत राजच्या त्रिस्तरीय समितीची शिफारस कोणी केली होती, तर ती बलवंतराय मेहता या समितीने केली होती. आता इथून पुढे आपण सर्व पाहू. भारतीय संविधानाचे कोणते अनुच्छेद पंचायतीच्या लेखापरीक्षणाच्या धोरणाशी संबंधित आहे? म्हणजे बघा 243J असं याचं उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला एखादी प्रश्न जर डीपमध्ये विचारलं पंचायत राजचं, तर अशा प्रकारचा कलम देखील ते विचारलं जाऊ शकते, म्हणजे पंचायतीच्या लेखापरीक्षणासंदर्भात. ओके, ज्याप्रमाणे तुम्ही 243J हे जे 243J आहे ते पाहिलं, त्याप्रमाणे ग्रामसभा याच्याच निगडीत असलेले एक कलम आहे ते म्हणजे 243A. ओके, आता भरपूर आहेत त्याच्यामध्ये, आपण सविस्तरपणे त्या ग्रामसेवक तांत्रिक डायरीचा ज्यावेळेस आपण म्हणजे हे पाहणार आहोत पूर्ण अभ्यासक्रम, त्या अनुषंगाने त्यावेळेस मी सगळं डाऊट क्लिअर करेल. ओके, तर मग पुढचा प्रश्न बघू. नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी कोणत्या वर्षी पंचायतीसाठी मॉडेल अकाउंट्स फॉर्मॅट तयार केले? तर ते 2009 साली केलेलं आहे. भारतात ग्रामपंचायत स्तरावर एक उपक्रम म्हणून सामुदायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला, तो 1952 साली. बघा, समुदाय म्हणजे मी सांगितलं होतं कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. यावेळी प्रत्येक परीक्षेला प्रश्न आलेला आहे. परंतु ही जी आहे ना ही योजना आहे अपयशी झाली. आता अपयशी योजना झाल्यानंतर म्हणजे ह्याचं सक्सेस जी आहे ना ती सक्सेस झालं नाही, आणि याचंच मूल्यमापन करण्यासाठी बलवंतराय मेहता समिती स्थापन केली. ओके, ही का अपयशी झाली, मग त्यावर बलवंतराय मेहता समितीने पंचायत राजच्या संदर्भात एक विशेष शिफारस केली. मग ही शिफारस केल्यानंतर भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज समिती जी आहे ती लागू करण्यात आली. ओके, ही सामुदायिक विकास योजना महत्त्वाचं आहे. प्रत्येक परीक्षेला यावर प्रश्न आलेला आहे, म्हणून सांगतोय हेचं वर्ष तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या सामुदायिक विकास कार्यक्रम याच्याविषयी आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही इयर जर माहीत असेल तर ती कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली असा देखील एक प्रश्न असतो बरं का. ओके, आणि ह्या समुदाय विकास योजनेअंतर्गत हिची जी काही इम्प्लिमेंटेशन आहे एक तर गाव तालुका आणि जिल्हा या लेवलला झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला वारंवार विचारलं जातं की गट विकास अधिकारी. ओके, गट विकास अधिकारी हे पद जे आहे ते समुदाय विकास योजनेअंतर्गत निर्माण झालेलं होतं. ह्याच्यासोबत एक योजना सुरू झाली होती जी 2 ऑक्टोबर 1953 सुरू झाली होती, ती म्हणजे राष्ट्रीय विस्तार सेवा. ओके, ह्या 2 योजना अपयशी झाल्या, म्हणजे जेवढा आपण खर्च केला त्याचा आउटपुट आलं नाही. त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यानंतर मात्र काय स्थापन झाली, बलवंतराय मेहता समिती स्थापन झाली, जी कोणत्या वर्षी स्थापन झाली होती, 1957 या वर्षी. ओके, ते आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत राजमध्ये द्विस्तरीय प्रणालीचा सर्वप्रथम पुरस्कार केला? बघा, बलवंतराय मेहता समितीनं त्रिस्तरीय केली बलवंतरायनं, आणि अशोक मेहता समितीने गेली जी काही इम्पॉर्टन्स दिला ती द्विस्तरीय रचनेची. ओके, अशोक मेहता समितीची शिफारशीबद्दल आपण पाहूया, म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर होतील. सर्वप्रथम अशोक मेहता समिती. ओके, चला इथं आहे आपल्याकडे अशोक मेहता समिती. ओके, हे टायटल लिहितो मी तुम्हाला. तर महत्त्वाचा मुद्दा ही गैर काँग्रेस म्हणजे ज्यावेळेस जनता सरकार सत्तेत आलं होतं ना त्यांनी समिती स्थापन केलेली आहे, आणि समितीची स्थापना वर्ष परीक्षेला विचारलेलं आहे ते 1977ला स्थापन झाली. ओके, त्यानंतर जे अहवाल सादर केला, अहवालला देखील विचारलेला आहे, अहवाल सादर केला ती 1978ला, महिना विचारला तर ऑगस्ट. ओके, आता ह्याचे अध्यक्ष होते
अर्थात अशोक मेहताच होते. अध्यक्ष अशोक मेहता. ओके. आणि याचे सचिव पण होते. सचिव कोण होते? एस के राव. सचिव जे होते एस के राव. एवढे डाऊट क्लिअर झाले असतील. ओके. आता ही समिती का स्थापन झाली होती मी तुम्हाला सांगितलं. एकूण सदस्य एक सांगतो 14 एकूण सदस्य होते. 1977ला कोणाचं सरकार आलं होतं? इंदिरा गांधी आणीबाणी लागल्यानंतर निवडणूक झाली, जनता सरकार आलं होतं. त्यावेळेस जनता सरकार आलं आणि मोरारजी देसाई काय त्यावेळेस पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. मग या पंतप्रधानांनी म्हणजे तत्कालीन पंतप्रधानांनी बलवंतराय मेहता समितीचं जे काही मूल्यमापन आहे, मेहता समितीचं मूल्यमापन करण्यासाठी जी स्थापन केली अशोक मेहता समिती. आणि याच समितीला दुसरं जे नाव आहे राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन समिती. राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन समिती हिची एक पूर्व इतिहास आपण पाहिलेला आहे. ओके. आता ही सर्व पाहिल्यानंतर अशोक मेहताच्या ज्या काही महत्त्वाच्या शिफारशी आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावरती एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे आहे ते विचारलेला आहे, ते देखील आपण एक एक पॉईंटच्या हिशोबाने आपण पाहून घेऊया. ओके. एक तर सगळ्यात महत्त्वाचा जे प्रश्नामध्ये आता आपण पाहिलो, एक द्विस्तरीय समितीची रचना असावी. द्विस्तरीय समितीची रचना असावी. ओके. द्विस्तरीय म्हणजे आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक जिल्हा परिषदचं सांगितलेलं आहे, एक मंडल पंचायत. आता ह्याने महत्त्व जरी याला दिलेलं असलं, महत्त्व दिलेच द्विस्तरीय समितीचे, परंतु त्यांनी ग्रामपंचायत स्थापन करू नये असं सांगितलं नाही. ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी असं देखील म्हटलेलं आहे. परंतु हे द्विस्तरीय समितीची रचनेची शिफारस त्यांनी प्रामुख्याने केलेली आहे. ही जी मंडल पंचायत असेल ते 15 ते 20 हजार लोकसंख्या असेल अशा गावाच्या गटासाठी केलेली आहे. ओके. लोकसंख्या सगळ्यात महत्त्वाचं जे मी सांगणार आहे, आणि यावर देखील प्रश्न आलेला होता की घटनात्मक दर्जा, पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा असं अशोक मेहता समितीने सांगितलेलं होतं. ह्याला स्टार करून ठेवा, लक्षातच ठेवा. त्यानंतर आणखीन एक राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांचा समावेश ह्याच्यामध्ये असावा, पंचायत राज निवडणुकीमध्ये असावा. ओके. म्हणजे हे जी निवडणूक आहेत ॲक्च्युली आता सध्या तरी तसंच चालू आहे, वेगवेगळ्या ठिकाणावरून राष्ट्रीय पक्ष इन्व्हॉल्व्ह होतातच. ओके. सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा आणि प्रौढ शिक्षण जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करावा, हे दोन देखील शिफारस त्यांनी सांगितलेली होती. ओके. राष्ट्रीय स्तरावर पक्ष जे आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावा असं सांगितलेलं आहे. आणि निवडणूक पद्धत ह्याच्याबद्दल देखील त्यांनी काय केलेलं आहे, निवडणूक पद्धतीबद्दल शिफारस केलेले आहेत. यामध्ये निवड जी असेल जिल्हा परिषद अध्यक्ष जे असेल, ओके, जिल्हा परिषद अध्यक्षाची ही प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे बरं का, झेडपीचा अध्यक्षच आता काय केलं जातं, निवडणुकीद्वारे व्हावं असं म्हटलेलं, सगळ्यांनी मतदान करावं जनतेने. ओके. आणि मंडल पंचायत समिती सभापती थोडक्यात सांगायचं झालं तर मंडल पंचायतचा अध्यक्ष जे असेल त्याचं देखील जी निवड आहे ती प्रत्यक्ष जनतेतून व्हावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आत्ताची पद्धती तशी नाही. नगरपंचायत नगराध्यक्ष होतो आता सध्या. ओके. परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापती यांची निवड ही सदस्यातून होत असते, ही एक लक्षात ठेवा. परंतु शिफारस त्यांनी अशा प्रकारे केलेली होती. शिफारसी ह्या जरासं वाचल्यानंतर लक्षात राहतात, त्यात काही डाऊट नाही. ओके. त्यानंतर पंचायत राजचा कालावधी हा त्यांनी 4 वर्षाचा असावा असं सांगितलेलं आहे. 4 इयर्सचा कालावधी असावा. जनरली आता सध्या 5 वर्षाचा आहे. ओके. हे अशा काही महत्त्वाच्या शिफारशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार न्यायालयाला पंचायतींच्या निवडणूक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्यास मनाई आहे? कलम 243 ओ, 243 जे सांगितलं लेखापरीक्षण, 243 ए सांगितलं ग्रामसभा. ओके. पुढे, भारतीय संविधानात राज्य हे ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाययोजना करील व त्यांना स्वराज्याचे मूल घटक
म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक असे अधिकार व प्राधिकरण बहाल करेल अशी तरतूद कोठे आहे? तर संविधानाचा भाग 4 जे मार्गदर्शक तत्व संदर्भात आहे. ओके. राज्याच्या प्रशासनिक रचनेचे नेतृत्व कोण करत असतो? तर मुख्य सचिव हे म्हणजे नोकरीमधील किंवा नोकरदारच्या श्रेणीमधील सर्वोच्च पद आहे. ओके. खालीलपैकी कोणत्या वर्षात नगरपालिका प्रशासनातील अर्थसंकल्पीय सुधारणावरील समितीची नियुक्ती करण्यात आली? तर ती नियुक्ती जी झाली ती 1974 या साली झालेली आहे. ओके. या 74वरून काय लक्षात आलं तुम्हाला? 74वी घटना दुरुस्ती. आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार नागरी स्थानिक स्वराज्याला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. पुढे आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये स्थानिक शासनाच्या अंतर्गत पंचायतीच्या कालावधीबद्दल माहिती दिलेली आहे? तर 243E. ओके. बघा 243E सांगितलं. एक आहे ग्रामसभा. ओके. त्यानंतर ओ पाहिलं होतं आपण. त्यानंतर जे पाहिलं होतं जे लेखापरीक्षेच्या संदर्भात आहे. आणि ई आहे पंचायतीचा कालावधी याविषयी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने कोणत्या अहवालात स्थानिक प्रशासनाचा प्रश्न हाताळला? तर 6वा अहवाल. जर राज्य शासनाने पूर्ण काळ संपण्यापूर्वी पंचायत समिती विसर्जित केली तर किती महिन्याच्या आत निवडणूक घेणे आवश्यक आहे? तर 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. ओके. राज्य विधानमंडळ पंचायतींना स्वशासन संस्था म्हणून काम करण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार देऊ शकते. जसे की एखादी उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, पर्यायामध्ये होते त्यापैकी हे उत्तर आहे आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजनांची तयारी आणि अंमलबजावणी करणे. पुढे आहे जिल्हा प्रशासन रचनेतील कानुंगो ची मुख्य जबाबदारी काय असते? पटवारींचे पर्यवेक्षण करणे. पुढे भारतातील कटक मंडळांचे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रमुख कोण असतात? तर द मिलिटरी ऑफिसर कमांडिंग द स्टेशन तिथले असतात. कटक मंडळाच्या निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा 3 वर्षे असतो. पुढे लहान शहरामध्ये शहरी प्रशासनासाठी महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारचे स्थानिक शासन जबाबदार असते? ओके. नगर परिषद. कोणत्या समितीच्या शिफारसीच्या आधारे पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर LM सिंघवी समिती. महाराष्ट्र शासनाची रचना खालीलपैकी कोणाद्वारे ठरवली जाते? 1950ची भारतीय राज्यघटना किंवा राष्ट्रीय राज्यघटना. ओके. कशा प्रकारचा प्रश्न आहे बघा बरं. जानेवारी 2024 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत? तर ते 29 आहे. DFSL ज्युनियर लॅब असिस्टंट आला होता. सध्या देखील 29 महानगरपालिकाच आहेत. 29वी मनपा जी आहे ती जालना आहे. ओके. 28वी जी मनपा होती ती इचलकरंजी. ओके. पुढे महाराष्ट्रात 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नासाठी कोण असतं? महानगरपालिका असते. ओके. नगरपालिका प्रशासनातील लोकशाहीच्या अस्थिरतेचे प्राथमिक कारण काय आहे? निवडून आलेल्या संस्थांचे वारंवार आणि अनिश्चित काळासाठी निलंबन अधिस्थगन करणे. नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायती राज प्रणाली राबविण्यात आलेली नाही? तर मेघालय या राज्यामध्ये राबवण्यात आलेली नाही. राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्रातील कोणती घटनात्मक संस्था जबाबदार आहे? तर महाराष्ट्र पोलीस आयोग. ओके. म्हणजे हे कायदा व सुव्यवस्था ठीक आहे, महाराष्ट्र पोलीस आहे ना जबाबदार. ओके. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील स्थानिक प्रशासकीय संस्था नाही? तर ते लोकसभा नाही. स्थानिक प्रशासकीय संस्था जी आहे ते राज्यामध्ये जे असतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका ओके असे असतील. महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या प्रशासनासाठी कोणते प्राधिकरण प्रामुख्याने जबाबदार असते? तर जिल्ह्याच्या प्रशासनासाठी जिल्हाधिकारी असतात. ओके. पुढे खालीलपैकी कोणता अधिनियम महानगरपालिका प्राधिकरणांचे कर्तव्य आणि अधिकार तसेच त्यांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेची यादी तयार करत असते? तर मुंबई महानगरपालिका अधिनियम. ओके. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे नगरपालिकेची धोरणे अंमलात आणण्यासाठी आणि प्रशासकीय कार्य व्यवस्थापित करण्यासाठी किंवा स्थापित करण्यासाठी जबाबदार असतात त्यांच्यासाठीचे संबोधन काय आहे? तर ते आहे महापालिका आयुक्त. प्रश्न कसा विचारलेला आहे TCS-IBPSचा ते बघा तुम्ही. ओके. महाराष्ट्रात डॅश हे महानगरपालिकेचे प्रमुख असतात तर ते महापौर असतात. महाराष्ट्रातील पंचायती राज व्यवस्थेमध्ये ग्रामसभा डॅश असते.
पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामसभा ही एक प्रकारे विधानमंडळ असते. काय असते? गावासाठी. नगरपंचायती म्हणजे काय? तर ग्रामीण भागातून शहरी भागात संक्रमण होत असलेल्या क्षेत्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्था होय. आता हे विधानमंडळ हे ते आपल्याला प्रश्न आणि ऑप्शन कसं आहे त्यावर आपण उत्तर निवडलेलं आहे. त्यांनी दिले होते त्याप्रमाणे आपण PYQ मधलं उत्तर तिथे लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक प्रशासनाच्या संदर्भातील जिल्हा नियोजन समितीची भूमिका काय आहे? तर जिल्ह्यातील विकास कामांचा समन्वय साधणे. त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची भूमिका काय असते? प्रशासकीय प्रमुख. त्यानंतर डॅश हे महाराष्ट्रातील जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून ओळखले जातात जिल्हाधिकारी. पुढे आहे महाराष्ट्राच्या स्थानिक शासनाच्या संदर्भात नगर राज विधेयक या संज्ञेचे महत्त्व काय आहे? ती शहरी भागात नगर परिषदांचे स्थापनेचे वर्णन करत असते. पुढे महानगरपालिकांच्या घटनेशी संबंधित असलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ओके हा कायदा वर्ष लक्षात ठेवा. मधील खालीलपैकी कोणत्या कलमात अशी तरतूद आहे की प्रत्येक महानगरपालिकेत महापालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान व अनुभव असलेले निवडून आलेले पालिका सदस्य व नामनिर्देशित पालिका सदस्य हे 5 पेक्षा जास्त नसतील तर ते कोणत्या कलमात नमूद आहे? कलम 5 महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 5 मध्ये. पुढे आहे 1988 मध्ये भारतातील पहिले नागरी स्थानिक सरकार अस्तित्वात आले तेव्हा डॅश डॅशसाठी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. तर 1688 साली मद्रास ही पहिली महानगरपालिका अस्तित्वात आली. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 वर्ष लक्षात ठेवा. च्या अंमलबजावणीसाठी परभणी जिल्हा परिषदेने डॅश डॅश पासून कामकाज सुरू केले. आता ॲक्च्युली 1962ला किती जिल्हे होते त्या अनुषंगाने जिल्हा परिषदा स्थापन झाल्या होत्या हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर 1 मे 1962 पासून परभणीपासून हिंगोली जिल्हा वेगळा झालेला आहे हे एक लक्षात ठेवा. यावेळी जरी तर परभणी हिंगोली असतं तर ह्याचं उत्तर चुकीचं असतं. ओके. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 57 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ते ग्राम निधी याच्याशी निगडीत आहे. तळागाळापर्यंत लोकशाही रुजवण्यासाठी पंचायती राज संस्थेला कोणत्या दुरुस्ती अधिनियमाच्या माध्यमातून सनदशीर रूप देण्यात आले? तर 73वी संविधानिक अधिनियम 1992 यालाच 73वी घटना दुरुस्ती 1993 आपण म्हणतो. ओके 1992 म्हणतो. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या मुख्य कार्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर ते महसूल आणि इतर करांच्या संकलनात कधीही सहभागी होऊ नये या संदर्भातचे जे विधान आहे ते अयोग्य आहे. ग्रामीण आणि शहरी भारतात स्थानिक स्वशासन सेल्फ गव्हर्नन्स लागू करण्यासाठी संसदेने डिसेंबर 1992 मध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती किंवा सुधारणा पारित केल्या. पुढचा प्रश्न आहे तळागाळात लोकशाही रुजवण्यासाठी ही प्रश्न परत आला. 73वी अधिनियम 1992 म्हणजे 73वी घटना दुरुस्ती 1992 द्वारे PRI ला सनदशीर पंचायत राजला बरं का ओके सनदशीर रूप देण्यात आले आणि देशातील ग्रामीण विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली. 73वी ओके. बाकीचे प्रश्न आपण 3ऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारण याच्याबद्दल ज्यावेळेस सांगत असतो त्यावेळेस एक्स्ट्रा माहिती काही प्रश्नामध्ये सांगणं आवश्यक असते. ओके. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.